स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा जाण्याने ठाण्यात असेल या महाराष्ट्रात अनेक लोकांचे ते हळहळ व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं देखील आता थोड्याच वेळात आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहर अध्यक्ष या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। मनोज प्रधान देखील होते। पाहायला गेलं तर अजितदादांचे अस्थि कलश या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। अनेक बडे नेते भाजपचे असेल, मनसे नेते अविनाश जाधव असेल, भाजपचे आमदार निरंजन डावखरे तसेच संजय केळकर हे देखील येऊन या ठिकाणी अस्थिदर्शन घेऊन गेलेले आहेत। त्या नजीब मुल्ला स्वतः या ठिकाणी आहेत। ठाणे शहर अध्यक्ष तसेच या ठिकाणी मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे देखील या ठिकाणी आहेत। त्यांची देखील आता थोड्याच वेळात आमदार यांनी भेट घेतली। त्यामुळे एक दुःखाचा डोंगर या सर्व कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठा नेता हा असा नेता जाण्याने प्रत्येक महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दुःख होताना आपल्याला पाहायला मिळतात। नजीब मुल्लाजी आहे। मुल्लाजी, काय सांगाल, एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, अनेक लोक येऊन जात आहेत, एक कठीण प्रसंगाचा तुम्ही सावरलेले होते, कुठंतरी आज अस्थि कलश दर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलं, अनेक नेते येतात। खरं म्हणजे दादानी कमवलेले ते मान सन्मान आहे आणि देवाकडे कधी पण आपण इज्जतीच मागतो आणि म्हणजे तर आज सर्वजण येत आहेत। महाराष्ट्रात एक नेतृत्व हरपलं आहे आणि काही शब्द नाही माझ्याकडे। महाराष्ट्रात पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही। आता सुनेत्रा ताईंना देखील आता उपमुख्यमंत्री केलेलं, का वाटतं येणाऱ्या काळात राष्ट्रवादीची एक कुठंतरी दुःखाचे दिवस आहेत त्या पूर्ण सुखात 100% ईश्वरचरणी तीच आमची प्रार्थना आहे। दादाजी तर कमी कधी भरून निघणार नाही। प्रशासकीय बाबी, लोकांची जनसंपर्क, काम करण्याची आवड, फक्त एवढंच आहे की आम्ही कार्यकर्त्यांना जे त्यांनी शिकवलं आहे त्या मार्गावर पुढील वाटचालीत चालायचं आणि काम करत राहायचं। काय आठवणी तुमच्या असतील दादांसोबत? काय आठवणी म्हणजे आहे आठवणी काय, आता एवढ्या आठवणी आहेत काय, एवढंच सांगतो की सर्वसामान्यांचा नेता होता तो। त्यांनी कधी जातपात बघितली नाही, याच्यासारखा सेक्युलर फेस मी कधी बघितलेला नाही आहे। एक अल्पसंख्याक समाजातला कार्यकर्ता म्हणून आम्ही खूप सेक्युलर पक्षातली लोकांना दुटप्पी भूमिका घेताना बघितलं आहे, पण दादासारखा माणूस म्हणजे कुठला पण घटकांना, कुठला पण धर्माचे लोक कुठे पण अडीअडचणी गेले त्यांनी कधी जातपात बघितली नाही, त्यांनी फोन उचलला आणि काम केलं आहे। हे माझा सर्वात मोठी महाराष्ट्रातील जनतेची आठवण आहे का सर्व समाजाचा, सर्व धर्माचा, सर्व घटकाचा नेता होता। असा नेता दाखवणारा नाही, काम करणारा होता, ते भेटणार नाही। थोड्या वेळापूर्वी स्वतः जितेंद्र आव्हाड येऊन गेले, मनोज प्रधान येऊन गेले, एक वेगळाच या ठिकाणी नातं दिसून आलं, जुनं नातं दिसून आलं आणि लोकांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे, असं देखील आता विलिनीकरण सुरू आहे। विलिनीकरच्या बाबतीत मी खूप लहान आहे बोलायला, बट आव्हाड साहेबांचा दादांचं नातं होतं। इथे त्यांच्या नवीन घरी आले होते, कामासाठी आम्ही जायचो त्यांच्याकडे। पहिल्यांदा 3 महिन्याच्या जेव्हा मंत्रिमंडळात घेण्यात आला होता 14ला, दादानी महिन्यात घेतली होती। मनोज प्रधानचा त्यांच्या सासऱ्यापासून दादांचा संपर्क होता, तर त्यांचा अस्थि कलश ठेवण्यात आलेला आहे म्हणून लोक येतीलच दर्शनाला। सर्व पक्षातली लोक आहे, कारण दादा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, पण कुठला पण पक्षाचा म्हणजे MIM पासून कुठला पण आमदार, समाजवादी असू द्या, MIM असू द्या, भाजप असू द्या, कोणी पण सकाळी निघायचं, दादाच्या घरी जायचं आणि काम करून घ्यायचं, तर दादा सर्वांचे होते। डोक्यावरचा हातच हरपला आहे पाहायला गेलं। हा एक राजकारणात एक पर्सनल जीवात एक वडलीपाजी हात होता। रात्री बेरात्री कधी पण आपण आठवण आली, कुठली कामं आली, लोकांना मदत पाहिजे, तर एक हक्काचा दार होता। न विचारता 6 वाजता 6:30 वाजता लोकांना घेऊन पोचायचं आणि कामं व्हायची। अल्पसंख्याक समाजासाठी महाराष्ट्रात काम करत असताना एक मला आधार होता का कुठला पण समाजात, कुठल्या पण गावात कोणी अडचणीत आला तर आपल्याला एक हक्काचा दार होता। दादाच्याकडे जायचं आणि तो प्रश्न सुटायचा, लोकांना मदत व्हायची। फक्त तेच चिंतेत आहे की वहिनी साहेब आहेत, आता पक्ष एकजुटीने उभा आहे, पण जे उत्सुकता जी होती लोकांना काम करण्याची, मतं न भेटणाऱ्या शहरात पण जिथे एक नगरसेवक नाही आहे, जिथे आपले आमदार उभे राहणार नाही, तिथले नागरिकांना पण काही अडीअडचणी आली तर कसला मधला मार्ग काढायचा, तिथल्या आमदाराला, तिथल्या मंत्र्यांना बोलून कशी त्यांना मदत पोचवायची, ती एक प्रामाणिक उत्सुकता होती दादांची। ती मला वाटत नाही कधी भेटेल आम्हाला। त्यांच्या कामाची प्रथा तसेच तुम्ही पुढे घेऊन जाणार का सर्व कार्यकर्ते पदाधिकारी?
आम्ही सर्व आजपर्यंत दादांच्यासाठी, जसं दादांनी आम्हाला शिकवलं सकाळ उठून लोकांची कामं तत्परेने करायची, आता जास्त जोराने घेऊन जायला लागेल. जबाबदारी वाढली आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आम्ही सर्व आणि आमचे सर्व पक्षातले कुटुंबाचे सर्व सहकाऱ्यांना हिंमत भेटेल. थोड्याच वेळापूर्वी काहीतरी आठवणी आवडांसोबत तुम्ही शेअर केल्या काय दादांच्या एक दिवसापूर्वी? हा, दादांना निवडणुकीनंतर जसे सीट यायला पाहिजे होते महापालिकात आले नाही म्हणून माझं बोलणं झालं नव्हतं. म्हणजे हाय हॅलो पण झाला नव्हता, भेट पण झाली नव्हती. त्या दिवशी देवाच्या इच्छेने काय माहिती 11 वाजता इथे आलो मी आणि अशीच दादांची आठवण आली आणि मी मंत्रालयात गेलो आणि कॅबिनेटची मीटिंग नंतर त्यांना तेच सांगितलं. दादांची भेट झाली, मला बघितल्यावर त्यांनी हाक मारली, मला घेऊन गेले बरोबर ऑफिसला, तिथे गप्पा. मग तिथून घेऊन अक्षरशः एकटा मी आणि दादा व त्यांचे सुईसहायक लिफ्टमध्ये गेलो आणि लिफ्टमधून आम्ही त्यांच्या गाडीच्या दारात आणि मग त्यांच्या घरापर्यंत म्हणजे गप्पा मारत मारत गेलो. रात्री 9:15 वाजता त्यांचा फोन आला परत. त्या फोनवरच त्यांचे सुईसहायक म्हणत होते की अमुक 8:30 वाजता बारामती का एअरपोर्टला या. ते आठवण होती सांगू. म्हणजे ती काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी खालच्यांचा प्रयत्न आहे काय वाटतं येणाऱ्या काळात राष्ट्रवादी मजबूत देखील? बघा, पक्षाचं जी भूमिका असेल मजबूत करण्याच्या, त्याला ताकद देण्याच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पक्ष जे निर्णय घेईल आम्ही त्या जबाबदारी पार पाडणार. वेगळे होतो तरी पण पक्षासाठी आम्ही जपलो. जे नेते मंडळी निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील. होते नजीब मुल्ला, त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर जो पक्ष निर्णय घेतील तोच निर्णय आम्हाला मान्य राहील. मात्र खालच्या पातळीवरती पाहायला गेलं तर अनेक राष्ट्रवादीचे दोन्ही कार्यकर्ते पदाधिकारी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे असे देखील भावना त्यांच्यात. मात्र अजितदादा यांच्या जाण्याने ठाणे देखील मध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरल्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा नागनाथसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.